नमस्कार, मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयात बोट आणि प्रवाह या टॉपिकवर काही विश्लेषण आणि बेसिक माहिती पाहणार आहोत। या बोट आणि प्रवाहाच्या प्रकरणामध्ये आपण कोणत्याही सूत्राचा वापर न करता बेसिक आणि कन्सेप्च्युअल भाग पाहून कोणतेही उदाहरण आपल्याला अगदी काही सेकंदात सोडता आलं पाहिजे। आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, एक नावाडी त्याची होडी नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 13 किलोमीटर प्रति तास हाकतो, तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किलोमीटर प्रति तास हाकतो, तर स्थिर पाण्यातील त्याच्या होडीचा ताशी वेग किती। अशा वेळेस काय करायचं, काही सूत्र आहेत, आपल्याला त्या सूत्राचा वापर न करता आपण वेगळी ट्रिक लावून काहीतरी या उत्तराकडे आपण फिक्स मध्ये आपला 1-2 मार्क येतील या प्रकारे आपण आज पाहणार आहोत। काय करायचं, 3 गोल काढून घ्यायचे, 1 2 आणि 3। पहा, हे एक घर होतं, याच्या 2 वाटण्या झाल्या, 2 भाव, हा एक भाव आणि हा एक भाव, त्यांच्या वाटण्या होताना दोघांच्या समान होत्या आणि त्या भावाचे भांडण झालेले असतात वाईल निघताना, त्यामुळे ते एकमेकाच्या विरोधात असतात। विरोधात म्हणजे एकमेकाला बोलत नाहीत। पहा, याला काय म्हणायचं, प्रवाहाच्या दिशेचा वेग। याला काय म्हणायचं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग। त्यानंतर याला काय म्हणायचं, संथ पाण्यातील वेग। पहा, 3 गोल काढून घ्यायचे, याचं तोंड पहा इकडे, म्हणजे विरुद्ध बाजूला आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग, याचं तोंड प्रवाहाच्या साईडला आहे, प्रवाहाची दिशा कोणती असेल तर उजव्या साईडची। पहा, एक मिनिट, हा प्रवाहाच्या दिशेने, त्याच्यामुळे प्रवाहाच्या दिशेचा वेग, हा संत पाण्यातील वेग। आणखीन एक आहे इथं पहा, प्रवाहाचा वेग, प्रवाहाचा वेग हा इथं लिहून घ्यायचा, आणि हा वेग आणि हा वेग म्हणजे दोघांच्या भावाची वाटणी समान असती, म्हणजे हा जेवढा वेग असेल तेवढाच प्रवाहाचा हा पण वेग असेल, त्यामुळे प्रवाहाचा वेग समान असतो। आणि आणखीन एक बेसिक सांगतो, पहा, डावा आणि उजवा हे फिक्स लक्षात ठेवायचं। पहा, उजवीकडे ह्या गोलपासून इकडे जाताना किंवा ह्या गोलपासून इकडे जाताना, उजवीकडे जाताना ज्यावेळेस उजवीकडे जातो आपण त्यावेळेस त्याला प्लस करून घ्यायचं। समजा इथं जर पाण्यातील प्रवाहाच्या विरुद्धचा वेग 8 किलोमीटर असेल तर उजवीकडे जाताना आपण त्या 8 मध्ये ऍड करणार, आणि इथं संत पाण्यातील जर वेग 10 असेल तर याच्या उजवीकडे जाताना आपण हा वेग प्लस काउंट करणार, म्हणजे उजवीकडे जाताना ज्यावेळेस आपण उजवीकडे साईडला जातो त्यावेळेस प्लस हे कंटिन्यू प्लस हे चिन्ह ध्यानात ठेवायचं, काय प्लस हे। त्याच्यानंतर पहा हे बेसिक, ही डावी साईड काय आहे, इथपासून समजा संत पाण्यातील वेग 10 आहे, 10 पासून डावीकडे जेव्हा जातो तेव्हा मायनसच करायचे। ह्या प्रवाहाच्या पहिल्या म्हणजे प्रवाहाच्या दिशेपासून डावीकडे जसं जसं जातो तर वजा हेच करत राहायचं, म्हणजे आपल्या हाताच्या डावीकडे जोपर्यंत जातो तोपर्यंत वजा हे चिन्ह वापरायचं, आणि उजवीकडे जातो तोपर्यंत प्लस हे चिन्ह वापरायचं। परत एकदा सांगतो, पहा काय करायचं, 3 गोल काढून घ्यायचे। पहा, एक घर आहे, 2 वाटण्या झाल्यात, या दोघा भावाची वाटणी समान असते, त्यामुळे पाण्यातील प्रवाहाचा वेग कसा असतो, समानच असतो। त्याच्यानंतर पहा, पहिल्याला प्रवाहाच्या दिशेचा वेग म्हणजे जे प्रवाहाच्या दिशेने त्याच्या विरोधात असतो, प्रवाहाच्या विरोधात दिशेचा वेग, आणि हा मधला असतो संत पाण्यातील वेग। प्रवाहाचा वेग हा दोन्ही पण सारखाच असतो, आणि समजात महत्वाचं, ज्यावेळेस आपण डावीकडे जायला सुरुवात करतो तेव्हा मायनस करायचं, काय करायचं, मायनस, आणि जर उजवीकडे जायला सुरुवात करतो तर आपण प्लस हे चिन्ह वापरणार आहेत।
त्याच्यानंतर पहा या दोघा भावाची समान वाटणी असते, त्यामुळे जर हे एकत्र व्हायच्या अगोदर दोघं जर एकत्र आले तर ह्या दोघांचा वेग सारखाच असतो, म्हणजे दोघांच्या वेगाची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भागायचं. समजा हा वेग 8 आहे आणि हा वेग 10 आहे, तर नाही का ह्या दोघांच्या बेरीज करायची 10 + 8 भागिले 2 म्हणजे किती होईल 9 होईल. किती 9. हा संत पाण्यातील वेग असतो, म्हणजे हे पहिलं घर एकत्र असतं त्यावेळेची किंमत येते. पहा जसे जसे उदाहरण येईल तसं तसं आणखीन आपल्याला हे समजून सांगण्यात येईल. तर आपण या उदाहरणाची माहिती पाहू. पहा मग काय सांगितलं आपल्याला, 3 गोल काढून घेऊ आपण. 1 2 आणि 3. हा प्रवाहाची दिशा, वेग हा त्याच्या विरोधातला म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किंवा विरुद्ध दिशेचा वेग हा मधला संथ पाण्यातील वेग. आणि पहा या दोघांच्या मध्ये काय असणार आहे, प्रवाहाचा वेग. आपल्याला किमती काय दिल्या त्यानुसार बा एका नावाड्याने त्याची होडी नदीच्या प्रवाहाच्या दिशेने किती 13 किलोमीटर प्रति तास. मग प्रवाहाची दिशा कुठे येईल, इथं येईल. किती प्रति तास चाललंय त्याने 13 किलोमीटर. किती 13 किलोमीटर. त्यानंतर काय आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किलोमीटर प्रति तास हाकली. प्रवाहाचा विरुद्ध दिशा कुठे इथं आहे, मग किती हाकली 8 किलोमीटर. त्यानंतर काय विचारलंय, तर स्थिर पाण्यातील त्यांच्या होडीचा ताशी वेग किती. पहा स्थिर पाण्यातील वेग काढताना काय करायचं, पहा हे एक स्वतंत्र कुटुंब होतं, संयुक्त कुटुंब होतं. हे एकत्र असताना या दोघांची मिळून जी किंमत असते ती ह्या एकत्र करायची असेल, मग काय करायचं, हे 8 या दोघांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भागायचं. पहा 8 अधिक हे 13 भागिले 2, 21 भागिले 2 बरोबर किती येईल 10.5. मग संत पाण्यातील वेग किती येईल 10.5. याचं उत्तर काय असेल तर 4. संत पाण्यातील वेग किती 10.5. मग आपल्याला काय आणखीन इथं पण प्रवाहाचा वेग पहा, मी तुम्हाला सांगतो ॲडिशनल माहिती. हा प्रवाहाचा वेग आपल्याला काढता येईल. काय वेग काढता येईल तर पहा आपण सांगितलेलं आहे उजवा आणि डावा. उजवीकडे जाताना प्लस वापरायचं, डावीकडे जाताना मायनस वापरायचं. आणि प्रवाहाचा वेग दोन्हीकडे पण सारखा असतो. इथं जेवढा वेग येईल तेवढा इथं येईल. पहा आपण उजवीकडे जाऊ, उजवीकडे जाताना आपल्याला काय करावं लागेल, डावीकडे जाऊ आपण. डावीकडे जाताना मायनस वापरणार आहेत आपण, सॉरी कोणतं मायनस. तर मग 13 मधून 10.5 वजा केले तर किती येईल तर 2.5. किती येईल 2.5. प्रवाहाचा वेग किती येईल, हा प्रवाहाचा वेग 2.5 असेल. हाच वेग 2.5 इकडं पण असणार. पहा 10 मधून 8 10.5 मधून 8 गेले तर 2.5च राहतात. अशा प्रकारे आपण डावी आणि उजवी याचा पण वापर करून या उदाहरणात करू शकतो. याच्या पुढचं उदाहरण आणखीन समजून सांगता येईल. पहा एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 14 तासात 84 किलोमीटर अंतर पार करू शकते आणि प्रवाहाच्या दिशेने हे कोणतं आहे विरुद्ध दिशेने आणि हे प्रवाहाच्या दिशेने 6 तासात तितकेच अंतर पार करू शकते. तर स्थिर पाण्यामध्ये बोटीचा वेग किती. आपण पाठीमागच्या उदाहरणात पण पाहिलंय स्थिर पाण्यातील किंवा संत पाण्यातील बोटीचा वेग. आता काय करायचं, हे किती पहा 84 विरुद्ध दिशेने जाताना किती 14 तासात कापते. म्हणजे 14 सख 84 म्हणजे विरुद्ध दिशेचा वेग किती आहे 6 किलोमीटर पर आवर्स. आणि हे 84 किलोमीटर अंतर ते प्रवाहाच्या दिशेने 6 तासात कापते. भागिले 6, 6 1 6 6 चोक 24 म्हणजे 14 तास पर आवर्स हे प्रवाहाची दिशा. आपण सांगितलं तसं 3 गोल काढून घ्या. तर काय दिलंय, हे काय असेल प्रवाहाची दिशा, ही असेल प्रवाहाची विरुद्ध दिशा, हे असेल संत पाणी
ही प्रवाहाची दिशा, वेग. हा काय असेल? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. हे काय असेल? प्रवाहाचा वेग. आता आपल्याला ती माहिती दिली ती पहा, प्रवाहाच्या दिशेने तिचा किती, त्याचा वेग किती आहे त्या नावेचा किंवा नावाड्याचा, सॉरी त्या नावेचा, तर प्रवाहाच्या दिशेने 14 किलोमीटर आहे. आणि काय दिलंय? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती आहे? 6 किलोमीटर पर आवर्स आहे. 6 किलोमीटर. आपल्याला विचारलंय काय? तर स्थिर पाण्यात म्हणजे बोटीचा स्थिर पाण्यातील म्हणजे हा वेग किती आहे विचारलंय. तर आपण पाठीमागच्या उदाहरणात बी पाहिलंय, या दोघांची बेरीज करून त्याला 2 ने भागायचं म्हणजे 6 अधिक 14 भागिले 2. 6 14 6 20 भागिले 2 म्हणजे बेग बे बे 10 20. म्हणजे स्थिर पाण्यातील या बोटीचा वेग किती येईल? 10 किलोमीटर पर आवर्स. 10 किलोमीटर पर आवर्स. किती येईल? 10. त्याच्या पुढचं पहा, एका पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. सौरभने एका पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्याचा पोहण्याचा वेग 4 किलोमीटर प्रति तास इतका आहे आणि प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास इतका आहे. तर त्याला 6 किलोमीटर लांबीची स्पर्धा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पूर्ण करायची, तर किती वेळ लागेल? तर आता तुम्हाला सांगितलेलं तसं 3 गोल काढून घ्या. एक, हा एक, हा एक. प्रवाहाचा वेग हा प्रवाहाच्या दिशेचा वेग, इथला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग हा संथ पाण्यातील. तर आपल्याला काय दिलं हे महत्वाचं आहे. काय माहिती दिली पाहून घेऊ. पहा, त्याचा पोहण्याचा वेग 4 किलोमीटर पर आवर इतका आहे. किती? 4 किलोमीटर इथं. आणि प्रवाहाचा वेग किती आहे? 2 किलोमीटर. म्हणजे प्रवाहाचा वेग किती आहे? हा 2 किलोमीटर आहे, हा 2 किलोमीटर असेल. त्याला 6 किलोमीटर लांबीची स्पर्धा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पूर्ण करायची. आपल्याला विरुद्ध दिशेचा वेग काढावा लागेल. पहा, संथ पाण्यातील म्हणजे पोहण्याचा वेग किती आहे त्याचा? 4 किलोमीटर पर आवर आहे. मग आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग काढायचा म्हणजे आपल्याला इकडे डावीकडे जायचंय, आपल्या हाताच्या डावीकडे साईडने जायचंय. मग डावीकडे जाताना आपण काय करतोय? मायनस करतोय. काय करतोय? मायनस. मग या 4 मधून प्रवाहाचा वेग किती आहे? 2. 4 मधून 2 गेला, प्रवाह म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती येईल? 4 मधून 2 गेले, 2 जाईल, ती 2 राहील. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग 2 किलोमीटर पर आवर्स आहे. मग आपल्याला काय विचारलंय? त्याला 6 किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करायची, त्यासाठी तिला किती वेळ लागेल? म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 1 तासात किती जातोय? तो 2 किलोमीटर जातोय. किती? 2 किलोमीटर. तर त्याला किती जायचंय? 6 किलोमीटर जायला किती वेळ लागेल? तिरकस गुणाकार केला तरी जमल. पहा, 1 गुणिले 6 भागिले 2 किती तास लागेल? 3 तास. पर्याय क्रमांक येईल. पहा, आपल्याला काय दिलता? संथ पाण्यातील वेग दिलता आणि त्यांनी प्रवाहाचा वेग दिलता. प्रवाहाचा वेग किती होता? 2 होता. त्यामुळे आपण विरुद्ध दिशा सांगितली होती, त्यामुळे आपण डावीकडे जाणार होतो. आणि डावीकडे जाताना आपण मायनस किंवा वजा हे चिन्ह किंवा मायनस किंवा वजा ही वजा करणार. त्यामधून 4 मधून हे 2 वजा केले तर हा प्रवाहाचा वेग किती येतो? 2 येतो. 1 तासात 2 किलोमीटर तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो. तर त्याला 6 किलोमीटर जायचं आहे, म्हणून x तिरकस गुणाकार केला, वेग बे व्यतिरिक्त 6, उत्तर काय येईल? 3 येईल. त्याच्या पुढचं उदाहरण पहा. एका व्यक्तीचा संथ पाण्यातील पोहण्याचा वेग 7 किलोमीटर पर आवर्स आहे. किती आहे? 7 किलोमीटर. जर प्रवाहाचा वेग 3.5 किलोमीटर असेल तर त्या व्यक्तीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10.5 म्हणजे 10.5 किलोमीटर इतके अंतर पोहण्यासाठी किती वेळ लागेल? मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याला पहिले 3 गोल काढून घ्यायचे. हा प्रवाहाची दिशेचा वेग, हे पहा, हे उलट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग, हा संथ पाण्यातील वेग. हे पहा, हे इथं काय असेल? प्रवाहाचा
वेग. तर आपल्याला काय काय माहिती दिली त्याच्यानुसार आपण ही माहिती करून घेऊ. इथं काय दिलंय, पाण्यातील पोहण्याचा वेग म्हणजे संत पाण्यातील वेग किती आहे त्याचा 7 किलोमीटर पर हावर्स आहे. संत पाण्यातील वेग इथे लिहून घेऊ 7 किलोमीटर. त्यानंतर काय दिलंय, जर प्रवाहाचा वेग 3.5 म्हणजे प्रवाहाचा वेग म्हणजे कोणता, हा 3.5, हा 3.5 असेल तर इथं पण 3.5 असेल. त्यानंतर काय विचारलंय, तर त्या व्यक्तीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10.5 म्हणजे 10.5 किलोमीटर पोहण्यासाठी किती वेळ लागेल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढायचं म्हणल्यानंतर आपल्याला इथं संत पाण्यातील वेग दिलाय, तर मग आपल्याला डावीकडे जायचं म्हणलं तर वजा करावं लागेल. म्हणजे संत पाण्यातील वेग किती आहे 7, 7 मधून हे प्रवाहाच्या दिशेचा वेग म्हणजे 3.5 वजा करावं लागतील. मग 7 मधून 3.5 गेले तर उरलं काय 3.5. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती आहे 3.5 आहे. त्याच प्रकारे आपल्याला प्रवाहाच्या दिशेचा वेग पण काढता येईल. आपण ह्या संत पाण्याच्या वेगापासून जसे उजवीकडे जातो तर आपण उजवीकडे जाताना प्लस हे चिन्ह वापरणार आहेत. पहा या 7 मध्ये हे प्रवाहाचा वेग 3.5 प्लस केला तर आपल्याला काय भेटल, प्रवाहाच्या दिशेचा वेग भेटल. म्हणजे 7 अधिक 3.5 म्हणजे 7 आणि 3 10, 10.5 हा प्रवाहाचा दिशेचा वेग आहे. तर आपल्याला काय विचारलंय, 10.5 किलोमीटर इतके पोहण्यासाठी किती वेळ लागेल, पण कसे विरुद्ध दिशेला. मग विरुद्ध दिशेचं काय आहे, पर हावर्स किती आहे, पर हावर्स 3.5 आहे. म्हणजे एका तासात 3.5 हा विरुद्ध दिशेला जाऊ शकतो. तर आपल्याला विचारलंय काय, 10.5 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल, तर x वेळ लागेल. तिरकस गुणाकार करायचा, असं येईल 10.5 भागिले 3.5 हे 3 येईल. म्हणजे याचा अर्थ 3 तास लागतील. किती, 3 तास. पर्याय काय 3 नंबरचा. पहा पुढचं उदाहरण, एका बोटीचा पाण्यातील वेग ताशी 10 किलोमीटर आहे आणि प्रवाहाचा वेग ताशी 2 किलोमीटर आहे. तर प्रवाहाच्या दिशेने 24 किलोमीटर अंतर किती, हे 24 किलोमीटर अंतर कापायला बोटीस किती वेळ लागेल. आपण जसं सांगितलंय तसं 3 गोल करून घ्या. हा एक, हा एक, हा प्रवाहाच्या दिशेचा वेग, त्याच्या विरोधात प्रवाहाच्या हे पुसून घेतो. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग हा संत पाण्यातील वेग. त्याच्यानंतरचा काय, वरून आपण दोघाला पण हा प्रवाहाचा वेग, कोणता, प्रवाहाचा वेग. ही आकृती पहिली काढून घ्यायची. त्याच्यानंतर आपण आपल्याला काय दिलंय उदाहरणामध्ये, कोणती माहिती दिली त्यानुसार आपण माहिती त्यामध्ये भरायची. पहा तर काय दिलंय, एका पाण्यातील वेग, एका बोटीचा पाण्यातील वेग म्हणजे पाण्यातील वेग म्हणजे संत पाण्यातील वेग किती आहे 10 किलोमीटर पर हावर दिलाय. आणि प्रवाहाचा वेग, प्रवाहाचा वेग म्हणजे कोणता, हा वेग किती दिलाय 2 किलोमीटर दिलाय. मग हा जर 2 किलोमीटर असेल तर हा पण 2 किलोमीटर असतो. त्याच्यानंतर काय विचारलंय, तर प्रवाहाच्या दिशेने म्हणजे कोणत्या, या दिशेने 24 किलोमीटर अंतर कापायसाठी, 24 किलोमीटर अंतर कापायसाठी किती वेळ लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रवाहाच्या दिशेचा वेग काढावा लागेल. प्रवाहाच्या दिशेचा वेग काढताना संत पाण्यातील वेग किती आपला 10 किलोमीटर. मग त्याच्या कोणकडे जायचं, आपल्याला उजवीकडे जायचंय. आणि उजवीकडे जायचं असेल तर आपण हा प्लस हे चिन्ह वापरायचं किंवा प्लस समोरच्या प्रवाहाच्या दिशेत हे प्रवाहाचा वेग मिळवायचा म्हणजे प्लस करायचे. मग हे 10 हे 10 वजा 10 अधिक हे 2 प्लस करावं लागेल प्रवाहाचा वेग. 10 आणि 2 किती 12. म्हणजे प्रवाहाचा वेग किती आला आपला 12 आला. ते आपल्याला काढता येईल. 1 तासात प्रवाहाचा वेग 12 किलोमीटर आहे. तर आपल्याला 24 किलोमीटर अंतर त्यासाठी किती वेळ लागेल. तिरकस गुणाकार करायचा. 30 गुणिले 1 भागिले 12, 12 1 12, 12 2 2 तास लागेल. 2 तास वेळ लागेल.
त्याच्या पुढचं उदाहरण पहा, एका बोटीची प्रवाहात आणि प्रवाहाविरुद्ध जाण्याची गती यांचे गुणोत्तर दिलंय. गुणोत्तर दिलंय, हे थोडा वेगळा प्रश्न आहे पहा. तर गुणोत्तर दिलंय, गुणोत्तर काय दिलंय, 5:3 आहे. जर बोटीची स्वतःची गती 16 किलोमीटर पर आवर्स असेल तर प्रवाहाची गती शोधा. आपण तेच जे आपल्याला सांगितले तेच करणार पहा. 1 2 हे 3 असे 3 हे करणार, गोल काढणार. हा प्रवाहाची दिशा, ही प्रवाहाची विरुद्ध दिशा. लिहून घेतो, प्रवाहाचा दिशेचा वेग. त्यानंतर हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. हा संथ पाण्यातील वेग. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे हा प्रवाहाचा वेग, जो की दोन्हीकडे पण सारखाच असतो. तर पहा इथं लिहितो प्रवाहाचा. आता माहिती काय दिली त्यानुसार आपण माहिती भरून घेऊ. इथं गुणोत्तरात दिलंय, तरी पण आपण यामध्ये सोडायचा प्रयत्न करणार आहोत आणि करेक्ट आन्सर अगदी सोप्या पद्धतीने कसं आणता येईल हे आपण यामध्ये पाहणार आहोत. काय आहे, एका बोटीचा प्रवाहात आणि प्रवाहाविरुद्ध जाण्याच्या गतीचे गुणोत्तर दिले 5:3. याचा अर्थ काय होतोय, प्रवाहाच्या दिशेने किती असेल 5, म्हणजे याला आपण 5x मानू. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचे गुणोत्तर किती आहे 3 आहे, म्हणजे याला 3x मानू. चालेल. जर त्या बोटीची स्वतःची गती 16 किलोमीटर तास असेल, हे संथ पाण्यातील वेग किती आहे 16 किलोमीटर आहे. पण आपल्याला माहिती आहे हे एक संयुक्त कुटुंब असतं, त्यावेळेस ज्यावेळेस ते वायली निघतं किंवा विभक्त होतं त्यावेळेस हे दोघांची वाटणी झालेली असती. पण ह्या संयुक्त कुटुंबाची जेव्हा किंमत काढायची वेळ येते किंवा संथ पाण्यातील जेव्हा किंमत काढायची वेळ येते त्यावेळेस ह्या दोघांच्या किमतीची बेरीज करून त्याला दोन्ही बघायचं. हे x अधिक 5x भागिले 2 म्हणजेच 5 आणि 3 8 भागिले 4 सॉरी 2 भागिले 2 बेग बे बेचोक 8 म्हणजे किती येईल 4x. 4x कुणाची किंमत येईल, हा संत पाण्यातील गुणोत्तराची किती गुणोत्तर येईल संत पाण्यातील 4x. पहा हे प्रवाहाचा वेग आपल्याला इथं काढता येईल, प्रवाहाच्या वेगाचं गुणोत्तर काढता येईल. या दोघाकडे पहा, या 5 पासून डावीकडे जायचं म्हणलं तर वजाबाकी करावं लागेल. 5 मधून 4 गेले तर 1x किंवा 1. हे जर 1 असेल तर हे पण 1x किंवा 1च असेल, गुणोत्तर असेल. तर आपल्याला काय विचारलंय, त्यांनी काय दिलंय, बोटीची स्वतःची किंमत किती आहे 16 किलोमीटर प्रति तास, म्हणजे 16 किलोमीटर हा संत पाण्यातील वेग आहे. आणि आपलं गुणोत्तर काय आलेलं आहे संत पाण्यातील 4 गुणोत्तर आलेलं आहे, म्हणजे 4x बरोबर असं म्हणता येईल का 4x बरोबर 16. आपल्याला विचारलं काय तर प्रवाहाची गती म्हणजे त्याचं गुणोत्तर किती आहे 5x. असं म्हणता येईल का 4x बरोबर 16 तर 5x बरोबर किती, तर x. तिरकस गुणाकार करायचा पहा, म्हणजे काय येईल 5 गुणिले 16 गुणिले 4, 4 1 4, 4 चोक 16, 5 चोक 20. आपल्याला काय विचारलंय तर प्रवाहाच्या दिशेचा वेग किती असेल 20 किलोमीटर पर आवर्स असेल. पहा गुणोत्तर दिलं तर त्या गुणोत्तरानुसार आपण संत पाण्यातील गुणोत्तर काढलं. त्या किमतीमध्ये 4 ला जर 16 किलोमीटर असेल तर 5 ला किती, ह्या प्रकारे आपण चलनात मांडून त्याची किंमत काढली. त्याचं उत्तर काय आलं 20 किलोमीटर पर आवर. किती 20 किलोमीटर. पहा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, गुणोत्तरामध्ये टाकलेला आहे, कठीण लेवलचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पहा पुढचं काय, एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने पोहल्यास 36 किलोमीटर अंतर 6 तासात पूर्ण करतो. ही प्रवाहाच्या दिशेने लिहून घेतो, प्रवाहाची दिशेने
36 किलोमीटर अंतर 6 तासात, म्हणजे 6 1 6 6 6 36. प्रवाहाच्या दिशेचा वेग किती आहे? 6 किलोमीटर आहे. पहा त्याच्यानंतर पुढं काय दिलंय? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहल्यास 40 किलोमीटर स्पर्धा 8 तासात पूर्ण करतो. म्हणजे इथे ऐकले तो पहा, प्रवाहाच्या विरुद्ध किती? 40 किलोमीटर अंतर 8 तासात, म्हणजे 8 पंचे 40. याची किंमत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती आहे? 5 किलोमीटर आहे पर आवर. पुढं काय विचारलंय? तर प्रवाहाचा वेग किती? हे सांगितलंय तुम्हाला. गणित कोणतं येऊ, आपली स्टेप एकच असणार. पहा 1 2 3. ही प्रवाहाची दिशा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशा, विरुद्ध शॉर्टकट मध्ये लिहितो, प्रवाहाच्या दिशेचा वेग हे संत पाणी. हे फिक्स 3 लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर आपला हा वरून येणारा प्रवाहाचा वेग. आपल्याला काय दिले बा? आपली माहिती काय आहे? प्रवाहाच्या दिशेचा वेग किती आपला? 6 किलोमीटर पर आवर. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती आहे? 5 किलोमीटर पर आवर आहे. आपल्याला विचारलंय काय? तर प्रवाहाचा वेग किती? प्रवाहाचा वेग किती म्हणजे कोणता? हा आपण सांगितलेलं आहे, उजवीकडे जा किंवा डावीकडे जा, कोणकडे पण जा, आपण त्यामधून उजवीकडे गेलं तर अधिक करायचं, डावीकडे गेलं तर मायनस करायचंय. आपल्याला काय विचारलं त्याने? प्रवाहाचा वेग किती? तर मग प्रवाहाचा वेग काढण्यासाठी आपल्याला अगोदर संत पाण्यातील वेग काढावा लागेल. संत पाण्यातील वेग म्हणजे कुटुंब एकत्र आणायचं, परत त्याला 2 ने भागायचं. म्हणजे हे संत पाण्यातील वेग काढायचा असला तर हे 5 अधिक हे 6 भागिले 2 बरोबर 5 आणि 6 11, 11 भागिले 2 म्हणजेच किती आलं? 5.5. ही 5.5 हा काय आला? संत पाण्यातील वेग किती? 5.5. मग आलं प्रवाहाचा वेग. इथं काढू शकतो किंवा इथं काढू शकतो. पहा आपण प्रवाहाच्या दिशेचा वेग 6 किलोमीटर आहे. मग आपल्याला संत पाण्यातील वेग काढायचा आहे. मग आपल्याला जायचं आहे कुठं? डावीकडे. डावीकडे जाताना आपण काय करतो? मायनस चिन्ह वापरतो किंवा वजा करतो. या 6 मधून हे 5.5 गेले तर काय येईल? 0.5. प्रवाहाचा वेग किती आला? 0.5. किती? 0.5. हे उत्तर आपलं 1 नंबर. हाच वेग इथं पण 0.5 असेल. आपण क्रॉस चेक करू शकतात. पहा उजवीकडे जायचं, इथं 5 मध्ये 0.5 मिळवले तर किती येतंय? 5.5. म्हणजे उजवीकडे जा किंवा डावीकडे जा. उजवीकडे जायचं असेल तर प्लस वापरा, डावीकडे जायचं असेल मायनस वापरा. कोणत्याही प्रकारे गेले तरी पण तुम्हाला उत्तरापर्यंत नक्की पोहोचता येईल. त्याचा पुढचा प्रश्न पहा. फायदा दिले, एक नावाडी त्याची होडी नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 13 किलोमीटर तास हाकतो, तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किलोमीटर प्रति तास हाकतो. काय? एक नावाडी त्याची होडी नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 13 किलोमीटर प्रति तास या वेगाने हाकतो आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती किलोमीटर प्रति तास जातोय? 8 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो. तर आपल्याला काय विचारलंय? स्थिर पाण्यातील त्याच्या होडीचा ताशी वेग किती विचारलाय. पहा प्रश्न कसा येऊ? आपलं एकच स्टेप काय? 1 2 3. हा स्थिर पाण्यातील, हा प्रवाहाच्या विरुद्ध हा प्रवाहाच्या दिशेचा वेग, हा विरुद्ध दिशेचा वेग, हा संत पाण्यातील वेग. त्यानंतर वरून येणारा प्रवाहाचा वेग. माहिती भरून घ्या, काहीच अडचण येणार नाही. पहा काय दिलं आपल्याला? प्रवाहाच्या दिशेचा वेग किती दिलाय? 13 किलोमीटर दिलाय. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती दिलाय? 8 किलोमीटर दिलाय. आपल्याला विचारलं काय? स्थिर पाण्यातील होडीचा वेग किंवा नावेचा वेग. आपल्याला माहिती आहे संत पाण्यातील वेग काढायचा आहे. संयुक्त कुटुंब पद्धती, परत एकत्र आणायचं, त्याला 2 ने भागायचं. पहा हे 8 अधिक 13, 13 आणि 7 30 आणि 1 21 भागिले 2, 21 भागिले 2 बरोबर किती? 10.5. हा काय आला? संत पाण्यातील वेग आला. किती? 10.5. उत्तर काय येईल? 4. आपल्याला आणखीन इथं पण एक काढता येईल. प्रवाहाचा वेग किती? उजवीकडे जायचं असेल किंवा डावीकडे जायचं असेल. उजवीकडे जायचं असेल तर प्लस करा, डावीकडे जायचं असेल तर मायनस करा. आपण इथं स्थिर पाण्या आपलं
प्रवाहाच्या दिशेचा वेग किती आहे 13. आपण पाठीमागे जाऊ म्हणजे डाव्या साईडला जाऊ, मग काय करणार मायनस करणार. 13 मधून 10.5 गेले तर राहिलं किती 2.5. हा जर 2.5 असेल तर हा पण 2.5 असेल. पहा इथं विरुद्ध दिशेचा वेग 8 आहे, आपण उजवीकडे जाऊन बघू, प्लस करायचं. 8 मध्ये 2.5 टाकले तर काय येते 10.5. हा संत पाण्यातील वेग जातो. तर पहा अशा प्रकारे आपण कोणत्याही सूत्राचा वापर न करता अगदी बेसिक पद्धतीने आपण फक्त तीन गोलच्या आधारे आपण बोट आणि प्रवाह या विषयातील किंवा या प्रकरणातील जेवढे प्रकार आहेत तेवढे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. एवढे प्रकार व्यवस्थित केले तर आपल्याला कोणत्याही परीक्षेत बोट आणि प्रवाह या प्रकरणावर किंवा या विषयाच्या प्रश्नावर अडचण येणार नाही. तर परत पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.